भिडणारे 15 मिनिटं, पण आज जे मी सेशन घेते हे माझ्या टॉपिकशी काही तसं रिलेट नाही करत, पण थोडं थोडं करतं पण. आणि हे मी त्यांना अर्पित करते जे माझे गुरु, मेंटर, माझे बंधू, आपले आयलेडचे विनोद मेस्त्री सर. त्यांच्याकडनं जे शिकले त्याच्यातला एक अंश देण्याचा प्रयत्न करते, जे आपल्याला सगळ्यांनाच खूप चांगल्या पद्धतीने फळू शकते जर आपण ते अप्लाय केलं तर. जीवन रहस्य असं ह्याच्यामध्ये मी खूप काही वेगळं सांगणार नाहीये, पण याच्यामध्ये जर आपण एक वाक्य सगळ्यांनीच ऐकलेलं आहे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे जे सद्गुरू श्री वामन हरी पै आहेत त्यांचं हे वाक्य आहे. पण या वाक्याला जर आपण नीट विचार केला तर खरंच असं आहे का? जर तुम्ही विचार केला तर खरंच आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत का? आणि आपण त्या पद्धतीने वागतो का? कारण आपली जी वर्तणूक आहे ही वर्तणूक तुमचं अशा पद्धतीची असते की तुम्ही जे पेराल तेच उगवणार आहे. मग ते तुमचं सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असेल. आत्ताच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण जे सकाळी उठल्यापासून ते अगदी शेवटी रात्री झोपल्यापर्यंत जे आपण सकाळी विचार सुरुवात करतो त्याच पद्धतीचा आपला दिवस जात असतो. जर तुम्ही बघाल तर तुम्ही सकाळी उठलात, एखादी घटना आपण घेऊया, एखादं उदाहरण आपण घेऊया. तुम्ही सकाळी उठलात, आंघोळ वगैरे केली आणि तुम्हाला खूप जायची घाई आहे, तुमची मीटिंग आहे, अर्जंट मीटिंग आहे. तुम्ही नाश्ता करायला बसलात, तुमचा मुलगा तुमच्या बाजूला बसलाय किंवा तुमचे जे पण मुलं आहे ते तुमच्या बाजूला बसले आणि त्याला पण शाळेत जायची घाई आहे. तुम्हाला विचार पडतोय, मनामध्ये तुम्ही विचार करताय, अरे आज ह्याला मला न सोडता कोणीतरी दुसऱ्याने सोडलं तर खूप बरं होईल. त्याच वेळी त्या मुलाने त्याचा धक्का लागून तुमच्या अंगावर चहा सांडला. ऑलरेडी तुम्हाला उशीर झाला आहे आणि तो चहा तुमच्या अंगावर सांडला, तुमचे कपडे घाण झाले, तुम्ही इतके चिडता, ऑलरेडी मला उशीर झालाय, तुझं काय चाललंय, असं चाललंय, तसं चाललंय, तुला समजत नाही का, तुला कळत नाही का, आता तू लहान आहेस का, आपण आरडाओरडा सुरू करतो. त्याच्यानंतर आधीच आपल्याला उशीर झालेला असतो, पुन्हा सगळे कपडे चेंज करायचे, तो राग घेऊन आपण सगळा बाहेर निघतो, त्याला एक धपाटा देतो, त्याला थोडंसं ओरडतो, तो बिचारा रडतो आणि तसंच आपण त्याला अगदी गाडीत ढकलतो किंवा ज्या आपण व्हेकलमध्ये आपण बसतोय त्याच्यावर राग काढून त्याला कसं तरी ट्रीट करून त्याला सोबत नेतो. तो पण बिचारा रडत रडत, त्याच्यात तुम्हाला अजून राग येतो की माझं ऑलरेडी उशीर झालं आणि ह्याचं रडगाणं माझ्यासोबत आहे, तू गप्प बस नाही तर अजून एक लगावून दे. असं आपण ज्या पद्धतीने त्याला ट्रीट करतो, त्याची शाळा आली त्याला कसं तरी फेकलं तिकडे, लिटरली फेकलं तिकडे, असं होतं आपलं. आणि मग त्याला सोडून मग आपण घाई गडबडीत जातो, पुढे ट्रॅफिक लागतं, अजून तुमची चिडचिड होते, अजून तुम्ही शिवीगाळ करता, कोणाला करता ते माहित नसतं, पण समोर ट्रॅफिक आहे, गाड्या आहेत, सगळ्यांना शिव्या देत असतात की अरे यांना पण आताच हे लागले. ही तुमची सुरुवात असते आणि मग तुम्ही ऑफिसमध्ये पोहोचता, मग तुम्ही त्या मीटिंगमध्ये असता, तुमचा ऑरा नेगेटिव्हच बनून जातो. तुमची मीटिंग जी खूप पॉवरफुल होऊ शकते ती कुठेतरी खराब होऊन जाते, कारण तुमचं सुरुवातच नकारात्मकतेने सुरुवात झालेली असते. पण विचार करा, जर हीच सुरुवात आपली सकारात्मक झाली, भले तुम्हाला उशीर होणार आहे, तुम्हाला माहिती आहे तुम्ही किती काही केलं तरी जेव्हा पोहोचायचंय तेव्हाच मी पोहोचणार आहे. 5 मिनिटं इकडे तिकडे होणार आहे, पण ते तुम्ही बदलू शकताय का? नाही तर मग मी का चिडचिड करू, नाही तर मी का वेळ वाया घालवून माझ्या चिडचिडेपणावर. मग जर तुम्ही नाश्ता करायला बसलाय, तुमच्या मुलांनी तुमच्या अंगावर चहा सांडला, पण तुम्ही तो घाबरला, आता मला माझे पप्पा किंवा माझी मम्मा काहीतरी बोलणार, ओरडणार, मग तो आधीच असा रडायला येतोय, पण तुम्ही बोला ठीक आहे, सांडला ना, चुकून केलं ना, मुद्दाम तर केलं नाही ना, तो तिथे रिलॅक्स झाला. तुम्हाला आतून राग नाही आला, तुम्हाला वाटलं की ठीक आहे त्याच्याकडनं झालं, पण आता मला पटपट आवरलं पाहिजे आणि लवकर निघालं पाहिजे. तुम्ही आवरलं, सगळं काही झालं, तुम्हाला 5 मिनिटं उशीर झालाय, पण सर बेटा आपल्याला उशीर झाला, आपल्याला लवकर पोहोचायचंय, पुन्हा असं करू नकोस. तो मुलगा पण हॅपी झाला, हा मी काळजी घेईन याची. तो बोलला थँक्यू तुम्ही मला समजून गेल्याबद्दल, किंवा थँक्यू तुम्ही मला चांगल्या पद्धतीने ट्रीट केल्याबद्दल. तोही पुढे चांगलं त्याचा राग कुठे काढत नाहीये, कारण तुम्ही जेव्हा राग काढता तेव्हा मुलंही आपला राग दुसरीकडे व्यक्त करत असतात, पण तुम्ही चांगल्या पद्धतीने वागल्यामुळे तोही शांत रिलॅक्स झाला आणि त्याचाही दिवस पुढे चांगला गेला. तुम्ही त्याला सोडलं, ट्रॅफिक लागलंय, पण तुम्ही बोलते माझ्या हातात तर काहीच नाही, मला पोहोचायचंय, पण मला रिलॅक्स जायचं आणि माझं पुढचं प्रेझेंटेशन अजून कसं चांगलं होईल, अजून कसं बेटर होईल याच्याकडे मला लक्ष द्यायचंय. तुम्ही ती त्या वेळेत मला देवाने कदाचित ती संधी दिली आहे की मला त्याच्यावर अजून प्रिपरेशन करायचंय. असं जर तुम्ही सकारात्मकतेने गेलात, तुम्ही एक स्मित हास्य घेऊन सगळ्यांपुढे गेलात, प्रेझेंट झालात, की तेच तुमचं स्मित हास्य तुमचं अर्ध प्रेझेंटेशन खूप चांगलं करत.
भले तुम्हाला तो टाइम मिळत नाही, 5 मिनिटं तुमची इकडे तिकडे झाली आहेत, पण जेव्हा तुम्ही चिडचिड करून जाता त्यावेळी जो तुमचा ऑरा घेऊन जाता तिथे ते सगळी नेगेटिव्हिटी, आणि जेव्हा तुम्ही एक स्मित हास्य घेऊन जाता, रिलॅक्स होऊन जाता, तिथे तुमची एक पॉझिटिव्हिटी, यानेच तुमचा खूप बदल घडतो. मग आपलं आयुष्य हे आपली वर्तणूक ह्याच्यावरच सगळं आपलं सकारात्मक किंवा नकारात्मक. त्याचनुसार आपले विचार. एखादी घटना अशी असते, मला स्वतःला सायकल चालवता येत नाही, तर मी विचार कशाला करू. हा एक आपला सुप्त अपात्रता जे आपण बोलतो की मला गरजच नाही ना, मी कशाला सायकल चालवू, मी कधी विचारच नाही केलाय, ही आपली काय आहे, सुप्त अपात्रता. म्हणजे मी विचारच नाही करणार की मला सायकल चालवायची, मला काय गरज आहे. पण जेव्हा हे एकदम अशक्य आहे मला सायकल वगैरे, पण नंतर आपण विचार करतो चला आपण ट्राय तर करूया. सायकल नाही येत म्हणण्यापेक्षा आपण ट्राय केलं तर. मी सायकल घेतली, मी त्याच्यावर बसले, मी चालवायचा प्रयत्न केला, माझा आता वेट एवढं झालंय की मला बॅलन्स करता येत नाही, मी पडले, मी लागलं, फुटले, पण मला आली नाही. तो कठीण प्रसंग होता, पण मी प्रयत्न केला. त्याच्यामुळे माझी जागृत अपात्रता नाही म्हणणार मी, जागृत जी अपात्रता होती तिला जागृत केलं. जी पहिलं मला अजिबात वाटत नव्हतं की मी सायकल चालवायला पाहिजे, त्याच्यामुळे मी सुप्त जी अपात्रता होती त्याला जागृतीमध्ये आणलं. त्यानंतर असं झालं की मला थोडंसं सोपं वाटायला लागलं. मी प्रॅक्टिस केली आणि मग ती जागृत पात्रता झाली. कारण मी प्रॅक्टिस करून, भले मी पडले होते, पण आता मला ती व्यवस्थित चालवायला येते. पण मला मी सगळं बघते की मला कुठे आहे, गाडी आहे का, कुठे लेफ्टला जाऊ की राईटला जाऊ, मला वळताना सगळं काही आहे. म्हणजे ही काय झाली आपली, हे सगळं काम सोपं झालं जेव्हा मी प्रॅक्टिस केली. आणि त्यानंतर असं झालं की इतकं सहज झालं की सुप्त पात्रता, म्हणजे मला माहितही नाही मी गाडी चालवते किंवा सायकल चालवते, मी मस्त खेळते, मी आनंदी आहे, मी काहीतरी गुणगुणते, मी काहीतरी डोक्यात वेगळे विचार आहेत, मला आता गरज नाहीये मी राईटला जाताना इकडे बघू का तिकडे बघू, मला माहिती आहे की मी आता चांगलीच चालवते. मग हे सगळं कधी येतं, हे विचार किंवा ही जी आपली कर्म करण्याची पद्धत असते, जेव्हा आपण आपल्या बिझनेसमध्ये पण किंवा जेव्हा आपण आपल्या फॅमिलीमध्ये पण असं होतं की आपण विचार करतो की हे माझ्याने होणारच नाही, हे मला शक्यच नाहीये, किंवा आपण एक बिझनेस टार्गेट ठरवतो. आता तुम्ही म्हणाल ह्याचा आणि याचा काय संबंध, तर हे आपल्या आयुष्यात संबंधित आहे. कारण जेव्हा आपण एखादं बिझनेस टार्गेट, आता इथे बिझनेसवाले आहेत म्हणून मी सगळं बिझनेस बद्दल बोलते, जेव्हा मी म्हणते की मी 5 ते 15 हजारच कमवेन, माझा बिझनेस छोटा आहे, किंवा मी 25 हजारापर्यंतच पुढे जाईल, पण का, तुम्ही ते टार्गेट विचार करा जे तुमच्या अवाक्या बाहेरच आहे, ना की आपण एका डबक्यामधलं बेडूक आहोत. आपल्याला त्या बाहेर जायचंय, तर तुमचं जे काही असेल, जे पण तुमचे विजन्स असतील ते मोठे ठेवा. जेव्हा तुम्ही सुप्त अपात्रता ठेवाल, म्हणजे जे अशक्य टार्गेट तुम्ही पकडाल, त्यावेळी ते करता 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 अशक्यवरून कठीण होईल, कठीणवरून सोपं होईल आणि सोप्यावरून सहज होईल. मग हे कसं, एक वेळ होती की जेव्हा मी म्हणायची मला 15-20 हजार मिळाले महिन्याचे तरी बस झाले, मी कधी विचार केला नव्हता मी लाखोमध्ये खेळेन. पण नंतर हे कसं सहज शक्य झालं, कारण नंतर मी ते करता करता मला कळलं की आता माझी तेवढी कुवत आहे की मी पुढे जाऊ शकते. थोडं पुढे गेल्यावर कळलं की अरे हे तर अजून इझी होऊ शकते, अजून मी करू शकते. आणि नंतर इतकं सहज झालं की कधी मी त्या 15-20 हजारावरून कधी मी 15 लाखापर्यंत किंवा 20 लाखापर्यंत मंथली इन्कमवर गेले, हे माझंही मला कळलं नाही. मग आता मी टार्गेट ठेवते की अरे मंथली 1 CR तर झालं पाहिजे. कसं होईल माहित नाही, काय करावं लागेल माहित नाही, हा पॉझिटिव्हलीच जाणार, चांगल्या पद्धतीनेच जाणार, पण 1 CR मला आता मंथली इन्कम पाहिजे. हे पूर्णपणे आपल्या विजनच्या बाहेर आहे, किंवा आपल्या जी मेंटॅलिटी आहे किंवा आपलं जे टार्गेट आहे त्याच्या बाहेरच आहे. पण हे तुम्ही कधी करू शकता, जेव्हा तुम्ही तुमचे टार्गेट्स तुमच्या कुवतीपेक्षा बाहेरचे ठेवाल, त्यावेळी वेळ लागेल, पण ते नक्कीच त्या पद्धतीने, या पद्धतीने जसं आपण म्हटलं की नाहीच, हे माझं नाहीच आहे, कसं आहे हे म्हणण्यापेक्षा होते, होऊ शकतं. ते कसं होणार ते देवावर सोडा, पण तुम्ही होणार 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 म्हटलं तर ते नक्कीच होतं. आता हे कसं नक्की होतं, तर जसं लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा वॉटर थेरपी, कोणी ऐकलंय का वॉटर थेरपी, लॉ ऑफ अट्रॅक्शन? बरं, लॉ ऑफ अट्रॅक्शन हा असा प्रकार, म्हणजे आकर्षणाचा नियम. आपण जे बोलतो, आपण जे चिंतन करतो, आपण जे मनन करतो, ते आपलं युनिवर्स असं असतं की युनिवर्सला तुमचा होकार नकार कळत नसतो. तुमचे शब्द जे तुम्ही काय बोलताय ते कळतं. आपण काय बोलतो, आपल्याला पॉझिटिव्हिटी पाहिजे, पण आपण काय बोलतो, देवा मला माझं आरोग्य चांगलं राहू दे पेक्षा देवा मला कुठला आजार देऊ नकोस.
तुम्हाला नको आहे ते का बोलताय? कारण तुम्ही जेव्हा आजार देऊ नको म्हणतो तेव्हा त्याला फक्त आजारच कळतो आणि तो तुम्हाला आजार देतो. तुम्ही म्हणता मला इथे आता ट्रॅफिकमध्ये उशीर झालाय, मला फक्त बोंबलले नाही पाहिजे, माझे कोण जे काही कलिग्स आहेत किंवा जो माझा बॉस आहे तो मला ओरडला नाही पाहिजे. तुम्ही ओरडण्याचाच विचार करता. तुम्ही म्हणा ना ठीक आहे मला उशीर झालाय पण माझा बॉस इतका चांगला आहे की मला तो ओरडणार नाही, तो मला समजून घेईल. ओरडणार नाही म्हणण्यापेक्षा पण तो मला समजून घेतो त्याच्यामुळे मला काही टेन्शन नाही, माझा दिवस छानच जाणार, माझा दिवस उत्तमच जाणार असं म्हणा. तुम्ही बघाल तुम्ही जे बोलताय, तुम्ही जे करताय, जे विचार करताय ते तुमचे सकारात्मक जर विचार असतील तर तुमची लाईफ 6 महिन्यात चेंज व्हायलाच पाहिजे. तुम्ही जेव्हा नकारात्मक विचार आणता किंवा जेव्हा आपल्यासोबत काहीतरी कोणीतरी कॉम्पिटिटर येतो तेव्हा आपल्याला असं वाटलं पाहिजे ठीक आहे ना, हा कॉम्पिटिटर आल्यामुळे मी अजून जोमाने काम करू शकतो, अजून जोमाने माझे टार्गेट सेट करू शकतो. आपण विचार काय करतो, अरे माझा कॉम्पिटिटर आला आता मला माझे अर्धे क्लायंट तर हाच खाणार. तुम्हीच सांगून गेलात स्वतःला. तुमची मेंटॅलिटी कुठे धावली की तुमचे अर्धे क्लायंट आता हा खाणार किंवा माझे अर्धे क्लायंट इथले हा घेणार. तुम्ही स्वतः जेव्हा सेट करता हे वाक्य मग तुमचे अर्धे क्लायंट तिकडे जाणारच ना. पण तुम्ही जेव्हा म्हणाल की माझे अरे हा माझा कॉम्पिटिटर आलाय आता मला अजून काहीतरी चांगलं करून दाखवायचंय की याच्यापेक्षा माझ्याकडे आलं पाहिजे आणि एक वेळ अशी येईल की कदाचित आम्ही दोघं पार्टनर्स असू आणि आम्ही काहीतरी चांगलं करू, अचीव करू. जे आता मी करतोय तर त्याला पण जर ते चालत असेल तर मी आणि तो आम्ही दोघं पार्टनर्स बनून खूप चांगल्या पद्धतीने करू. कारण तुमचे विचार हे सकारात्मक असतील, तुमचे विचार हे पॉझिटिव्ह असतील तर नक्कीच तुम्हाला ते पुढे नेण्यासाठी मदत करतात. जसं मी म्हटलं की आकर्षणाचा नियम, आकर्षणाचा नियम तर पाण्याचे जे उपचार आहेत म्हणजे वॉटर थेरपी. तुम्हाला फक्त मी सगळ्यांना एकच सांगेन की जर तुम्ही एक ट्रान्सपरंट बॉटल घ्या, पाणी हे आपलं सगळं ऐकत असतं. पाण्यावर जे आपण बोलतो, पाण्यासमोर जे आपण बोलतो मग ते पाणी सगळं ऐकून आपल्याला तेच देत असतं. त्यामुळे जर तुम्हाला कोणाला आरोग्याच्या तक्रारी असतील किंवा तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या रिलेशनमध्ये कोण असतील रिलेटिव्हमध्ये तर तुम्ही त्यांना फक्त एवढं सांगा रोजची एक बॉटल किंवा ट्रान्सपरंट बॉटल किंवा एक काचेचा ग्लास घ्या, त्याच्यात पाणी भरा आणि सतत त्याच्यामध्ये अफर्मेशन करा. अफर्मेशन म्हणजे काय की सकारात्मक गोष्टी बोला. मी मस्त आहे, माझं आरोग्य उत्तम आहे. तुम्ही बिलीव्ह नाही करणार जर हे रोजच्या रोज झालं ते पाणी इतकं सकारात्मकपणे बोलतं किंवा ऐकतं की ते तुम्ही पाणी ते सगळं बोलून जर तुम्ही ते इंटेक केलं तर तुम्हाला कळेल की तुमची हळूहळू हेल्थ खूप सुधारायला लागली. तसंच आपण जे बिझनेस मध्ये आपल्याला पाहिजे पैसा, बिझनेस पाहिजे पण सगळ्या शेवटी नंतर काय येतो की पैसा, पैसा भरपूर पाहिजे. तर तुम्ही जेव्हा त्या पाण्याला बोलता की आय एम मनी मॅग्नेट किंवा मी खूप पैसेवाला, मी श्रीमंत आहे, मला खूप काही सगळं येतं आणि माझ्याकडे लोक स्वतःहून येतात विचारपूस करायला, माझ्याकडे स्वतः क्लायंट अट्रॅक्ट होतात, माझा बिझनेस वाढतच जातो, दिवसेंदिवस मला खूप छान रिझल्ट मिळतोय, माझा बिझनेस माझी ग्रोथ खूप वाढत 10% किंवा 10% किंवा 10 पटीने जे पण काय आहे ते वाढतच जाते, 100 पटीने वाढत जाते. तुम्ही हे बोलत राहा आणि ते पाणी पित राहा. पण ते बोलताना त्या पाण्याकडे एकटक नजरेने तुम्ही जेव्हा बोलाल, बघाल आणि त्या पद्धतीने तुम्ही बोलाल तेव्हा ते पाणी नक्कीच तुमचं ऐकतं आणि ते पाणी ग्रहण केल्यानंतर तुम्हाला त्या पद्धतीची पॉझिटिव्ह एनर्जी मिळत जाते. हे सगळ्यांनी करून बघा, याला काही पैसे लागत नाही, काही नाही, पण हे केल्याने तुम्हाला कळेल. किंवा तुमची एक रोजची बॉटल ठेवा, त्या बॉटलवर ग्रीन मार्करने तुमचे काय काय जे पण काही विजन्स असतील किंवा छोटे छोटे वर्ड्स असतील की आय एम मनी मॅग्नेट, आय एम हेल्दी, आय एम वेल्दी, जे पण काही तुम्हाला लिहायचे, मला किती टार्गेट सेट करायचे, माझे किती फ्लॅट गेले पाहिजेत, एवढे फ्लॅट सेल होतातच, माझे 100 फ्लॅट या 2 महिन्यात सेल झालेच, असं जर तुम्ही लिहाल आणि ते सतत पाणी ते वाचून ते पाणी इंटेक करत राहणार, तुमचं ते होणारच टार्गेट सेल. हे तर तुम्ही करूनच बघा. ठीक आहे. त्यानंतर एक आता तुम्ही म्हणाल हे सगळं बोलायला बरं जात आहे, पण आपण एक व्हिडिओ बघूया, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की सर जरा प्लीज यांनी प्रयोग केला होता पाण्यावर. पाण्याला कसं समजतं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अफर्मेशन ते कळेल आपल्याला.
पॉझिटिव्ह अफर्मेशन दिले, एका ग्रुपला त्यांनी नेगेटिव्ह अफर्मेशन द्यायला सांगितले आणि त्या पाण्याला एक खूप चांगले बोलतायत आणि एक खूप वाईट बोलतायत, तर त्या पाण्यावर असा रिझल्ट येतो. ते नीट दिसत नाहीये स्क्रीन. आणि जे पॉझिटिव्ह वर्ड बोलतात तिथे पाण्याने काय रूप घेतलंय बघा. म्हणजे त्यांचं सांगणं असं आहे, जेव्हा तुम्ही पाण्याला हे करता, आपली बॉडी ही तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे पाण्याने भरलेली आहे आणि तर तुम्ही जे पाण्यावर अफर्मेशन करता ते तुम्हाला पॉझिटिव्हली मिळायला लागतं. त्याच्यामुळे याच्या पुढे निगेटिव्ह किंवा नकारात्मक विचार सोडा. जितकं पॉझिटिव्ह राहता येईल तेवढं पॉझिटिव्ह राहा. नेगेटिव्हिटी असते, कुठेतरी आपण रिॲक्ट होत असतो, पण त्याला लगेच तिथल्या तिथे सोडून द्या. ती नेगेटिव्हिटी घेऊन पुढे वागू नका. ज्यावेळी राग येतोय त्यावेळी तो व्यक्त करा, सॉर्ट आउट करा, मोकळं व्हा आणि पुढे जाताना पॉझिटिव्हिटीने पुढे जा. जर आता समजा अनामिका आणि माझ्यामध्ये काही झालंय तर मी तिथेच तो राग जर डोक्यात घेऊन राहिले, मी त्याशी बोलले नाही आणि पुढे जाऊन असं झालं की तो राग जेव्हा पण ती माझ्या समोर येणार, मी हसते पण माझ्या मनात राग आहे, तर माझा ऑटोमॅटिक तिच्याशी जो बिहेव आहे तो चेंज होणार किंवा पुढे जाऊन जाऊन माझं तिचं रिलेशन खराब होणार आणि त्याचा परिणाम कुठेतरी आमच्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटवर होणार. मग त्यापेक्षा मी आणि ती जे बाबा तुझं मला हे खटकलंय किंवा मला हे तुझ्या गोष्टी नाही आवडल्या, या क्लिअर केल्या तर तिथे ते सगळं सॉर्ट होतं आणि आपण नेक्स्ट टाइम जेव्हा भेटतो तेव्हा फुल पॉझिटिव्हिटीने भेटतो आणि असं होतं की त्याचा परिणाम आपल्यावरच नाही तर आपल्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटवर पण होतो आणि तुम्ही सकारात्मक राहिलात की तुम्हाला रिटर्न सकारात्मकच सगळ्या गोष्टी मिळायला लागतात.